नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज ॲक्च्युली जरा वेगळाच टॉपिक घेऊन आली आहे मी. खरं तर काय वाटतं म्हणजे काय असतं हे आयुष्य नेमकं, किंवा आपण जे जगतो ते खरंच काय जगतो? कधी असा विचार केला आहे का की खरंच आपण एक लक्झरीज लाईफच्या मागे लागलो आहे, की काय काय जगतोय आपण? आणि जेव्हा मागे वळून बघतो ना, तेव्हा असं वाटतं खूप गोष्टी सुटल्यात का आपल्या हातून, काही मिस झाल्यात का आपल्या हातून. विचार करायला गेलं तर खूप गोष्टी आहेत, पण नाही समजत नेमकं की खरंच आपण कुठे निघालो होतो, कुठे येऊन थांबलोय, कुठे पोहोचलोय. कधी कधी नाही समजत. रस्ता दिसतोय, चालतोय, फक्त चालतोय असं झाल्यासारखं होतं कधी कधी. ठीक आहे, हरकत नाही, जे काय आहे ते खूप छान आहे, मस्त आहे. आणि बऱ्यापैकी आता आपण, मला असं वाटतं की प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकजण एका प्रकारच्या समाधानाने जगायला शिकलाय. ॲक्च्युली समाधान कोणालाच नाही आहे, किंवा प्रत्येकजण समाधानी आहेच असं नाही आहे, पण आहे त्या लाईफमध्ये समाधान शोधायला प्रत्येकजण शिकलाय, हे मात्र नक्की. ए गुड्डी, शिव, दीदीला म्हणा ते बघ तिकडे गेले, त्यांना हा हे कर. बाकी सगळे तिकडच आहेत ना? इथंच आहेत का म्हणजे? चालेल. दादा, नाव सांगा तुमचं. रघुनाथ बापू महानवर. किती वर्ष म्हणजे तुमचा जन्म वगैरे सगळं असाच, आणि वडिलांपासून वगैरे हाच व्यवसाय चालू असेल ना? वडिलांचा. अच्छा, मग तुम्ही पूर्णपणे याच्यातच आहात की अजून काही तुम्ही म्हणजे? ड्रायव्हर होतो. हां, कंटेनरचे ड्रायव्हर होतो. हम्म. सोडल्याच्यानंतर ते कुठे होतात तुम्ही? उरण कळंबोली नावाशिवाय. नवी मुंबई. अच्छा, म्हणजे मुंबईत पण तुम्ही जाऊन हे करून आल्यात. 5 वर्ष. अच्छा, तिथे किती वर्ष होतात? 5 वर्ष होतो. अच्छा, मग तिकडे काही तुमचं स्वतःचं वगैरे काही रूम आहे की आपली स्वतःची. आहे? मग तिकडचं कसं तुम्हाला रेंट वगैरे येतं का? भाडं. ते कसं तुम्ही हे Online करता? च. अच्छा, ऑनलाईन सगळं. ओके ओके. आणि गावाकडे तुमचं मूळगाव वगैरे कुठलं आहे? गोंदवले तिथे काळेवाडी. अच्छा. आणि आता सध्या तर म्हणजे पूर्ण फॅमिली याच्यातच ना? आई वडील वगैरे आई वडील गावालाच असतात ना? बाकी तुम्ही बिराड वगैरे सगळे घेऊन असं फिरत असता? आपण म्हणजे असं आहे का असा हा व्यवसाय असा आपल्याला की ज्याच्यामधून व्यवस्थित काही गुजारा होतो किंवा काय? इन्कम वगैरे बेस्ट. बेस्ट आहे ना? पण तशी रिस्क पण असतेच. इकडे हे दादा बघा, हे का घेऊन आले दादा तुम्ही याला? बरं, तुमचं पण नाव सांगा मला पूर्ण. हा फ्रेंडसाठी आणलेला आहे 1,01,000चा. हा 1,01,000चा आहे. अच्छा, हे असं किलोवरती जातात की कसे जातात मग? साठी पाळीवच घेतात त्याला. पाळीव घेतात का? आणि असं विकत वगैरे पण असतील ना? विकत
विकायसाठी देतात. नाही तसं नाही, म्हणजे असं काही लोक खाण्यासाठी वगैरे पण घेत असतील ना विकत. ह्या क्वालिटी नाही, साध्या क्वालिटीची. हे फक्त पाळण्यासाठी. ह्याचं पासून आपल्याला काही लोकर वगैरे आणि अजून दुसरं काही? वाढतं नाही मेंढ्यासाठी. अच्छा अच्छा. आमचं कसं पाहिजे मुलगा. ही विक्रीसाठी पिल्ले आहेत. त्या बकऱ्याची पैदास आहे, सुभराव पाटलांच्या बकऱ्याची पैदास आहे, राजा बकऱ्याची. ही विक्रीसाठी आहेत. याची काय किंमत जाईल? त्याची तरी 50-60 हजाराची लेखनी जाणार किमती ना? ठीक आहे. हो. मग तुमचं एखादा जर म्हणजे जाहिरातीसाठी जर ही करायचं असेल की नाही, नाही पण जाहिरातीसाठी आता संपर्क जर कुणाला करायचा म्हणलं तर मग नंबर वगैरे जर असेल तर देऊन ठेवा, म्हणजे मी तो टाकते ना खाली. किंवा तुम्हाला जर विकत हवा असेल कोणाला तर तुम्ही ह्या लोकांशी संपर्क करू शकता असं म्हणून. थांबा देते. हा नाही, मी ह्याच्यावर डायरेक्ट तुमचा नंबर म्हणते टाकायचा. युट्यूबलाच तुमचा नंबर टाकायचा म्हणते. हो हो चालतंय की. हा कितीपर्यंत जातो? 1,90,000. आता ह्या किमतींमध्ये प्राइस म्हणजे एवढं का होता? हो हा जो बघा मेंढा आहे, हा. तो मेंढा 1,90,000 आपण खरेदी केला. आठवाडी बाजारातून सुभराव पाटील नाहीत का, हा त्यांच्याकडून 1,90,000ची खरेदी केलेला आहे ब्रेड साठी. ओके. आणि आता जर विकायचं असेल तर ह्याची किंमत काय असेल? हे काय 2-2.25 लाखापर्यंत पळता जातोय. अच्छा, आता मगाची जी तुम्ही सांगितलं ती 1,10,000 होती, ह्याची 2 लाखापर्यंत. तर असा डिफरन्स काय? चेहरा वगैरे चेहऱ्यावर सगळा इफेक्ट राहतोय ना. अच्छा, चेहऱ्यावर मार्केट त्यामुळे फरक असतोय. अच्छा चालेल. दादा, ह्या मेंढ्यांच्या खरेदीसाठी जर आता तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर कुठे भेटता येईल किंवा कुठे? गोंदवलीमध्येच का, किंवा आटपाडी बाजारात? ठीक आहे. आणि हे जे तुम्ही नाव घेताय सुब्बाराव पाटील, ते कोण आहेत? म्हणजे मी माझ्या माहितीसाठी विचारते. अच्छा, मोठे व्यापारी आहेत का ह्याच्यामधले? 2-2.5-3 लाखाच्या किमतीच्या मेंढ्या त्यांच्याकडे आहेत, बकरा वगैरे. अच्छा 10-12 लाखाच्या पुढचा बकरा. चालेल. तुमचा नंबर पण देऊन ठेवा, मी इथे खाली मेन्शन करते, म्हणजे जर कोणाला हवे असतील तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. 83-69-21-70-41. तर आता आपण जी मुलाखत बघितली दोन्ही दादांची, तर खरंच कोणाला जर हव्या असतील मेंढऱ्या तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नक्कीच मेन्शन करेन. काही तुम्हाला जर असतील, कधी काही लोकांच्या शेतात वगैरे बसवायच्या असतात मेंढऱ्या, तर नक्कीच खरंच त्यांना कॉन्टॅक्ट करा. तर ते गावोगावी फिरत असतात. त्यांचा मुलगा वगैरे सातारच्या इकडेच गोंदवली वगैरे आहे, त्यांनी जसं की सांगितलं. तर मला असं वाटतं की त्यांनीही मुंबईमध्ये आले, त्यांनी त्यांची लाईफ जगली, त्यांनीही इन्व्हेस्टमेंट केली, नाही असं नाही. आपण म्हणजे ज्या गोष्टींसाठी कुटुंबापासून लांब राहतो किंवा ज्या गोष्टींसाठी मागे धावपळ करत असतो, कुठेतरी त्याही गोष्टी त्यांनी जगल्या, पण ते करून ते परत आपल्या घरी परतले. आज रोज संध्याकाळचं जेवण ते त्यांच्या कुटुंबासोबत करतात. आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला कधी कधी तेही सुख भेटत नाहीये. आज आई वडील दोघंही कमावते झाल्यामुळे मुलांना वेळ द्यायला भेटत नाहीये. एक वेळचं जेवण पण कधी कधी सोबत होत नाहीये. म्हणजे खरंच आपली लाईफ कुठे चालली आहे, काय नेमकं आपण मिस करतोय, हे समजण्याच्या पलीकडे गेलो आहोत का आपण? काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना? तुम्ही सांगा मला नक्कीच.
आणि मी असं म्हणणार नाही की त्यांचं काम खूप सोपं आहे. त्यांनी म्हणजे घर घेतलं मुंबईच्या सारख्या ठिकाणी, गावाकडे त्यांच्या शेतजमिनी आहेत, मेंढरं एवढी त्यांच्याकडे आहेत, म्हणजे त्यांच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे किंवा काय, असं नाही मी म्हणणार. कारण ह्या गोष्टी जरी दिसत असल्या तरी त्याच्यामागचे कष्ट, त्याच्यामागचे त्यांचं त्याग हाही खूप तितक्याच लेवलचा मोठा आहे. म्हणजे ज्यावेळेस त्यांचा सीझन असतो तेव्हा कुटुंबापासून त्यांनाही लांब राहावं लागतं, पण ते त्यांची बिराडं घेऊन फिरत असतात, गावोगावी फिरतात, तेव्हा ते एकत्रच असतात, नाही असं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या साऱ्या मेंढरांची काळजी घेणं. कारण आत्ता आपण बघतोय की कितीतरी बिबट्यांचा यांचा वावर चालू आहे, आणि अशा वेळी त्या मेंढरांना उघड्यावरती झोपायला लावणं किंवा त्यांची काळजी घेणं वगैरे ते तेवढं सोपं काम नाहीच आहे. आणि हे म्हणजे असं झालंय ना की खूप महत्त्वाचे एक काम म्हणताना ते करतात. म्हणजे असं आपण म्हणू शकतो ना की नाही ठीक आहे, आपण त्यांच्या कामाकडे मे बी लक्ष नाही देत, पण एक खरं सांगायला गेलं ना तर हीच लोक आहेत जी निसर्गाशी खरंच नातं जपतायत, आणि आपल्या मातीची खरी ओळख हेच लोक आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे काय म्हणजे मी बोलू असं झालंय की खूप म्हणजे जग इतकं वेगाने बदललंय ना, पण ही जी मेंढपाळ आहेत ना त्यांच्या हातातली काठी आणि त्यांच्या मनातली माया आहे ना आजही तशीच आहे, आजही. म्हणजे आपण म्हणतो माणसं हरवत चाललेत, पण कधीतरी इथे येऊन बघा माणसं परत भेटतील असं नक्कीच म्हणेन मी. खूप छान वाटलं मला त्यांच्याशी बोलून. एक रात्र ते राहिले इथे तर आहेत म्हणजे. आणि प्रत्येकाची एक खरंच गोष्ट वेगळी असते, प्रत्येकाची कहाणी वेगळी असते, पण